नमस्कार। आज देशापुढे फार मोठी संकट आहेत। यापैकीच एक असं संकट आहे देशातील संपूर्ण अनेक नागरिकांवरती की अनेक नागरिक शिक्षणात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, शिकतात, अनेक कोर्सेस ते पूर्ण करतात, अनेक व्यवसाय टाकतात, परंतु नैसर्गिक आपत्ती असेल, जसं की कोरोना असेल किंवा आर्थिक स्रोत असतील, याच्या माध्यमातून त्यांचं नुकसान होतं आणि काही प्रकरणामध्ये ते कर्ज फेडू शकत नाही आहेत। तर अशा लोकांच्यासाठी सिबिल हे फार महत्त्वाचं असतं। परंतु सिबिल खराब झाल्यानंतर त्या माणसाला पुन्हा जर त्याला उद्योग उभा करायचा असेल, त्याच्याकडे कला असेल, म्हणजे ते एखादा चांगला ड्रायव्हर असेल, एखादी चांगली कंपनीची मशिनरी तो चालवू शकत असेल किंवा तो एखादा चांगला उद्योग पुन्हा उभारी घेण्यासाठी करत असेल, तर ह्या सिबिल एकमेव सिबिलच्या ह्या कारणास्तव त्याला कोणतीही बँक वगैरे फायनान्स करत नाही आहे, त्यांना एकही रुपया मदत करत नाही आहे आणि सरकारसुद्धा अशा लोकांसाठी कोणतीच योजना आणत नाही आहे। तर आपल्या भारत देशामध्ये असे नवउद्योजक आहेत जे उद्योगात अपयशी झालेले आहेत, आर्थिक स्रोत त्यांचं बंद झाल्यामुळे त्यांनी कर्ज फेडू शकलेले नाहीत। अशा लोकांसाठी एक नवीन योजना सरकारनं काढून हे उद्योग ऊर्जितावस्थेत कसे येतील आणि त्यांना जगण्यासाठी एक नवीन मार्ग कसा मिळेल याकडे अर्थ मंत्रालयानं खरोखरच विचारपूर्वक पाहिलं पाहिजे। आज भारत देशाची 140 कोटी जनता आहे। या 140 कोटी जनतेमध्ये जवळजवळ सिबिल खराब असणारे सगळ्यात मोठे उद्योगपती, सर्वसामान्य नागरिक यांची संख्या जवळजवळ 20 ते 22 करोड आहे। तर या लोकांनी परत काय उद्योग करूच नयेत का? त्यांच्याकडे प्रचंड अशी कौशल्य आहे, बुद्धी आहे, ते काम करू शकतात, परंतु आर्थिक मदत न केल्यामुळे ते आत्ता सध्या शांत आहेत। ते कुणीतरी मदत करावी माझ्या उद्योगाला यासाठी ते उंबरठे झिजवत आहेत। अनेक बँकांनी त्यांना कर्ज देण्याचं नाकारलेलं आहे। तर ही सिबिलची जी काही अट आहे ती पूर्णपणे अट शिथिल करून तो जर खरोखरच आता काम करत असेल आणि त्यातून जर अर्थार्जन करत असेल, तो देश उभारण्यासाठी झटत असेल, तर त्यांना मदत करण्याची फार मोठी गरज आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाडसी निर्णय घेण्यासाठी फार प्रसिद्ध आहेत। देशाची आता तिसरी अर्थव्यवस्था आपला भारत देश होत आहे, परंतु आमच्यासारख्या नवयुवकांना एक उद्योग क्षेत्रासाठी खूप काही करायचं आहे, पण आमचा सिबिल खराब असल्यामुळे आम्हाला एकही रुपयाचं कर्ज मिळू शकत नाही किंवा कोणतीही संस्था आर्थिक मदत करत नाही आहे। तर शासनानं सिबिल खराब असणाऱ्यांसाठी एक वेगळी तरतूद करून त्यांना उद्योग उभारणीसाठी, स्वतःच्या पायावर पुन्हा एकदा नव्यानं उभारण्यासाठी संधी द्यावी, या विशेष मागणीकडे मी लक्ष वेधू इच्छितो। आणि ही माझी जी मागणी आहे ही योग्य ती देशातील सर्व जे मंत्री आहेत, अर्थ मंत्रालय आहे, यांनी दखल घ्यावी आणि याचा पूर्णपणे नागरिकांसाठी फायदा होण्यासाठी आपण निर्णय घ्यावा, अशी मी कळकळीची विनंती करत आहे।